शुभेच्छा भरोसे आणि भरोसा टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. हा बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज हर्षल दबके यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि पहिल्या चेंडूवरती येतोय दमदार हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं स्वतःचंही संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज आयुष. लेमन टी मायदेशी मट्टा ड्रायफ्रूट लस्सी यासाठी प्रसिद्ध आहेत नागोरी. गुळाचा चहा संदीप मुंडे ग्रीन टी आणि विविध पद्धतीची आपण टी त्यांच्याकडे पाहतोय. तब्बल 108 पेक्षा जास्त पदार्थ असणारे नागोरी ज्यांच्याकडे विविध पदार्थ आपण पाहतो आणि त्यांच्यात शीतपेय आपण या ठिकाणी पितोय. पंच पंच भीमर साडी रिव्ह्यू घेतलाय पंच. अंपायर्स कॉल आहे की बॅटिंग टीम? बॅटिंग टीम. भीमर साठी चेक करू ना पंच. फॉर डिलिव्हरी आहे. पंच हिट विकेट आहे का? ओके. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय हिट विकेटची विकेट प्राप्त केली जाते. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 षटकांचं सत्र. हा टिमरे टीमला देखील आपण या ठिकाणी कॉल करायचंय. त्यांना देखील सांगायचे शेवटच्या आता 2 मॅच या ठिकाणी बाकी आहेत. त्यानंतर टिमरी टीमच्या अगेन्स्ट आजच्या दिवसामधील क्वालिफाय होणारा संघ त्यांच्या विरोधात पहिली सेमीफायनलची मॅच त्या ठिकाणी खेळणार आहे. त्याकरता टेंबरेकरांना देखील तुम्ही कॉल करून सांगा.
बॉल तयार, फटका चांगला, विकेट मिळण्याची शक्यता, परंतु डायरेक्ट हिट झालं नाही. एक धाव मिळेल सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते पहिली धाव या ठिकाणी धापलकावरती लागतीये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु हिट विकेट त्या ठिकाणी मिळाली आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय दमदार सुरुवात केली होती फलंदाज आयुषनं. त्या ठिकाणी हिट विकेट स्वरूपात त्यांनी विकेट गमावली आणि तदनंतर दाबा जमवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय तो वडगाव टीमला. वडगाव आप्पा आणि त्यांच्या विरोधात मरियाई यंगस्टार जांभिवली आणि या टीमचे पुरस्कर्ते आहेत उमेश महाडिक यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. बऱ्याचशा विविध स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला या टीमचे पुरस्कर्ते म्हणून आपण उमेश महाडिक यांना पाहतो. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी बॉलिंग ट्रॅकवरती तसा नीरज आला ना त्याची प्रभावीशाली गोलंदाजी आपण या षटकामध्ये पाहतोय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 2 या धाबसंख्येवरती. शांत सुरुवात आपण त्या ठिकाणी पाहतोय. आता आक्रमणाला सुरुवात करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या आणि दोन धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजानं नीरजनं आणि यावेळेस दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे सर्वेश. सर्वेश हा गोलंदाज का आपलातून बॅटिंग आहे, उंच कुरा हा गोलंदाज आणि तितकीच चांगली बॅटिंग देखील त्याची राहिलेली आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये 32 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्यांनी यंगस्टार जांभिवली संघासाठी केलेली आहे. तोच बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. पटका हवेमध्ये चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेच नाही. स्वतः एसटी रक्षक त्या ठिकाणी पोहोचले नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. साहिल महाबदी खुश आहेत कारण की त्यांना माहिती आहे की त्यांची स्पर्धा अगदी या विभागामध्ये एक चांगली स्पर्धा म्हणून आपण पाहतोय. इसंबेकरांची मानाची सन्मानाची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी सर्वांनी केलंय. मग त्यामध्ये कल्पेश मालुसरे असतील, आनंद पैठणे असतील, जयेश मालुसरे असतील, माऊली पैठणे असतील, तेजस देवगरे असतील, राज महाबदी असतील, भावेश ओमले असतील, सर्वांचं सर्वांचं आपण आभार या ठिकाणी व्यक्त केलं पाहिजे कारण की खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. आणि यावेळेस आपण पाहतोय की पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते केवळ 4 या धावसंख्येवरती. 1.3 बॉलचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. अर्धा खेळ या ठिकाणी संपलाय परंतु उर्वरित येणाऱ्या 1.3 बॉल्स मध्ये जर आक्रमण केलं तर मोठी धावसंख्या जमा करू शकेल वडगाव संघ. चांगली गोलंदाजी. फलंदाज आपण कुणालकडे पाहतोय ना त्याचा
खडे खडे पटके खेचण्याचा प्रयत्न तो करतोय. थोडा शफल होण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ते आपण ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं. चेंडूपर्यंत तो पोचत नाहीये, चेंडूपर्यंत तो पोचत नाहीये आणि तदनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. एक काल गाजवलं राहुल कुंडिलकर या फलंदाजानं. मग ती मोपाड्याची नाईटची स्पर्धा असो, रीचची नाईटची स्पर्धा असो, पनवेल परिसरामध्ये जाऊन देखील आपल्या गावाचं नाव त्यानं अगदी उंच स्तरावरती नेलं होतं. आणि ज्यावेळी आम्ही लहान होतो ना, त्यावेळी आयकॉन स्वरूपात राहुल कुंडिलकर यांचा खेळ कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलाय. एकदा राहुल कुंडिलकर चौक या ठिकाणी खेळण्यासाठी येणार होते, त्यावेळी सायकल घेऊन आम्ही तब्बल 2 ते 2.5 ते 3 किलोमीटर राहुल कुंडिलकर यांचा खेळ पाहण्यासाठी आलो होतो. आणि इतके काय जबरदस्त बॅटिंग केली होती ना राहुल कुंडिलकर आणि बंड्या कराडे टीमचा, हे 2 आयकॉन प्लेअर होते त्यावेळी. आणि यांचा खेळ पाहण्यासाठी आम्ही चौकचं जे अकॅडमी मैदान आहे ना, त्या मैदानावरती खूप चांगली स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की राहुल कुंडिलकर यांचा खेळ एक लेजंड प्लेअर, परंतु कित्येक वेळेला मैदानाच्या आतमध्ये मन जिंकणारा खेळ राहुल कुंडिलकर यांचा राहिलेला आहे. आता सगळ्या जिगरबाज यंग खेळाडूला त्यांनी संधी दिलेली आहे आणि त्याच जिगरबाज युवा खेळाडूंच्या सोबतीला अगदी चांगलं काम त्यांचं देखील या ठिकाणी राहिलं आहे. आपण कित्येक संघांमध्ये लेजंड प्लेअर पाहतो, परंतु कधी कधी यावेळेस डॉट बॉल या ठिकाणी येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 5 या धावसंख्येवरती. तेजस देवगरे आमचे मेवणे या ठिकाणी येतात, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. राज माबदे देखील आमचे मेवणे या ठिकाणी बसलेत, त्यांचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे, कारण की त्यांनी आज सर्वात महत्वाचं काम केलं की ते पंचांची भूमिका 4-4-8 ओव्हर ते मैदानाच्या आतमध्ये उभे होते. साहिल माबदे असतील, धावा मिळतील या चेंडूवरती. एकूणच 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. समीर आमचे मित्र बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत आणि चांगली गोलंदाजी. पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी करणारा हा गोलंदाज, परंतु यावेळेस फटका चांगला गॅप मध्ये चाललाय. 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 11 या धावसंख्येवरती. पंचांचा या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा, वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 12 या धावसंख्येवरती. चला, भरोसे टीमचे कोणते खेळाडू जर लाईव्ह मध्ये ही मॅच पाहत असतील ना, त्यांना विनंती आहे की आपल्या सर्व खेळाडूंना आपण कॉल करून या ठिकाणी लगेच पोहोचायचंय, नाहीतर अन्यथा पॅनल्टीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागेल. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. हर्षल डबके यांच्याकडून खऱ्या अर्थानं आता अजून एक षटकार आला. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. या अगोदर देखील अनिकेतला 2,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं, टीम जिंकली त्यांना 2,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं आणि त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. समीर थोडासा संभ्रमात पडलाय
की चेंडू टाकायचा कुठे. थोडंसं दडपण या खेळाडूकडे असेल, खेळाडू या गोलंदाजावरती असेल आणि तदनंतर या सिंगलच्या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 19 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा लो फुलटॉस आणि फुलटोल वसूल आणि पुन्हा एकदा आपण पाहतो 2,000 रुपयाचं कॅश प्राइज हर्षल द एवढे जे 2,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलंय. बॉल तयार आणि पुन्हा एकदा हा जबरदस्त स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक त्या डीप मध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि महत्वाची विकेट अनिकेत या चेंडूवरती होईल बाद. बॅक टू बॅक आलेले हे 2 षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते एकूणच 25 या धावसंख्येवरती. येणारे 18 बॉल आणि 26 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर यंग स्टार मरियाई जांभिवली टीमला. ठोक डीजे ठोक.
काय नाव आहे? रुपेश पवार. सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट, त्याने देखील सुरुवातीला बॉलबॉयचंच काम केलं होतं आणि तदनंतर या विश्वाला अगदी असा खेळाडू पुन्हा भेटणार नाही. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. हा, विराट ही सम्राट आहे असं सांगतायत. आणि पहिल्याच चेंडूवरती महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी विराट कोहली. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण विकेट बॅक टू बॅक 2 विकेटसाठी हर्षल दबके यांच्याकडून खऱ्या अर्थानं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. आज ते बंडलच घेऊन आलेत. ते बोलले की मॅच होऊ द्या, मॅच झाल्याच्या नंतर आपण बघू. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल येईल, धापलक स्थिरावेल, तर एकूणच 0 या धावसंख्येवरती पहिल्याच चेंडूवरती विकेट आली आणि तदनंतर दुसरा चेंडू डॉट बॉल टाकतोय गोलंदाज कुणाल लाला. लेग बाईज बॅट कट आहे. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 1 या धाबसंख्येवरती. पाठलाग करायचं एकूणच 26 या धाबसंख्येचं. अनिकेतने मारलेले 2 षटकार या मॅच मध्ये जागा निर्माण करतायत संघर्ष करण्यासाठी. परंतु हा दमदार फटका फलंदाज सर्वेशनं ना अक्षरशः प्रेमात पाडलाय आज. जबरदस्त बॅटिंग, स्टँड अँड डिलेवरचे त्याचे फटके आपण पाहतोय. खडे खडे तो फटके खेळतोय. आणि का आपलातून बॅटिंग या खेळाडूची हाईट अगदी त्याची पोषक अशी हाईट. जसं क्रिकेटला जे जे पाहिजे ना आपल्या संतुलित बॉडीमध्ये ते सगळे घटक त्याचे आपण चांगले पाहायला मिळतात. आणि तितका चांगला ट्रान्स त्याचा आपण पाहतोय. स्टँड अँड डिलेवरचे फटके जसे ऑस्ट्रेलियन खेळाडू असतात, जसे वेस्ट इंडिजचे खेळाडू असतात, जशी त्यांची शरीरयष्टी असते ना तशा शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे. हा, न्यूझीलंडचे जसे खेळाडू असतात तसा त्या शरीरयष्टीचा हा खेळाडू. परंतु यावेळी चेंडू हवेमध्ये, महत्वाची विकेट. आयुषनं या झेलला कॅरी केलं आणि फलंदाज सर्वेश देखील या चेंडूवरती होईल बाद. विकेट प्राप्त केली आणि आता जर बॅक टू बॅक 2 विकेट आल्या तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हर्षल दबके यांच्या माध्यमातून मी हेच उल्लेख करेन. हर्षल दबके या जगामध्ये ना पैसा सगळ्यांकडे, पण ती देण्याची दानत आहे ना अगदी कमी लोकांकडे. आणि त्यांच्यातील एक आहेत हर्षल दबके यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. आता पुन्हा एकदा त्यांनी अनाउन्समेंट केली की बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 2000 आणि जर संघ जिंकला तर त्यांच्यासाठी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आजच्या दिवसभरामध्ये जी मेहनत घेतली आहे ना त्या मेहनतीचं फल जरूर मिळेल जर आज सामना जिंकला या ठिकाणी वडगाव टीमनं. बॉल तयार. हा फटका अलोंग दी कार्पेटच्या गॅप मध्ये चाललाय. आयुष या चेंडूला अडवेल का, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय 4 धाब्यांसाठी. हा दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल.
शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि विजयासाठी गरज आहे ती 15 या धाबसंख्येची. 26चा करायचं होता पाटलाग धापलकावरती धाबा आहेत त्या एकूणच 11 धावा. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. पहिल्याच षटकामध्ये कुणाल लाला यांची चांगली गोलंदाजी आपण पाहिली. हा आपणकडे आपणच विषय हाडे त्यासाठी आपणच्या टीम मध्ये गोलंदाजीचा तोपका नाही. यावेळेस फटका फसलाय हवेमध्ये झेलला कॅरी. महत्वाची विकेट फलंदाज जयेश देखील या चेंडूवरती होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय 11 धावा धावपलकावरती. आता हर्षल दबके यांच्याकडून खऱ्या अर्थाने कॉम्बॉक्स साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी महत्वाची विकेट प्राप्त केली गोलंदाज आशिष या गोलंदाजानं आणि नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 11 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटच्या आता 11 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावा संख्येची. बॉल तयार. पुन्हा एकदा झेलला कॅरी आणि महत्वाची विकेट. अजून एक मोठा आदरा. समीर गेल्या पावली येतोय माघारी. मात्र या क्षेत्ररक्षकाने का आपलातून झेल टिपलं. स्वतःला पूर्णपणे या मराठमोल्या मातीमध्ये झोकवून दिलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्या खेळाडू त्या क्षेत्ररक्षकासाठी 1000 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं एज लागली तदनंतर पुन्हा एकदा डाईव्ह लगावत खऱ्या अर्थाने झेलला टिपलं आणि चांगलं झेल या ठिकाणी. त्या झेलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी हर्षल दबके यांच्या माध्यमातून देण्यात आलं. कॉमेंट्री बॉक्स साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून आलाय. कलेला दाद दिली त्यांनी. त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. हर्षल दबके आपले मनपूर्वक आभार. दोन धाबा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचल ते 13 या धाबसंख्येवरती.
बॉल तयार. या बॉल देखील फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते. 26 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावरती. शेवटच्या आता 8 चेंडू आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि विजयासाठी आता 12 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर हे 2 चेंडू फार महत्वपूर्ण असतील. बॅक टू बॅक 3 षटकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 3 षटकार येतील कुठून? आनंद पैठणे. बॅक टू बॅक 2 षटकारासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आनंद पैठणे यांच्याकडून देण्यात येईल. सध्या तुमच्यांचा दौरा करून ते या ठिकाणी आलेत. हा, त्यांच्या सासरवाडीचा संघ यावर्षी नाहीये का? स्विचचा फटका खेचायचा होता परंतु या ठिकाणी डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते 15 या धावसंख्येवरती. 11 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. शेवटचे 7 चेंडू आणि आता 11 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळते परंतु जोपर्यंत फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत निसंकोचपणे नो टेन्शन मध्ये असेल जांभिवली संघ. एक धाब्या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलते 16 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 6 बॉल आणि या विजयासाठी गरज असेल ती 10 धावसंख्येची. शेवटचे 2 6 आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की अनिकेत या फलंदाजांना मारलेले बॅक टू बॅक 2 षटकार आहेत ना ते कदापि जिवारी लागू शकतील जांभिवली टीमसाठी. परंतु 10 धावा जमायच्यात. या एंडनं 10 धावा म्हणजे अगदी सोपं आव्हान असेल बॅटिंग करणाऱ्या जांभिवली टीमसाठी, विशाल आणि सूरज या दोन्ही फलंदाजांसाठी. परंतु जर सहा चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. याच एंडनं काल निखिल पाटीलने चांगली कामगिरी केली होती. परंतु आता आपण पाहतोय की येणारी 6 बॉल आणि या विजयासाठी गरज आहे ती 10 या धावसंख्येची. मंगेश तवले या ठिकाणी येत आहेत. चिन्मय वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं देखील करूया आपण. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला वरोसे टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. निखिल बाबर आम्हाला माहिती सांगतायत की वडगाव संघ आपण जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना आप्पा यांच्या नावानं खऱ्या अर्थानं त्या संघामध्ये गोलंदाजीचा भरणा आहे आणि कित्येक मैदानं गोलंदाजीच्या जोरावरती या संघाने गाजवली आहेत. आपण पाहतोय कल्पेश मालुसरे यांनी शेवटच्या दिवसामध्ये काय नाव सारा 11 भोकर जय हनुमान भोकरपाडा संघ त्यांनी पुरस्कृत केलाय आणि चांगला खेळ राहिलाय भोकरपाड्याचा. अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर अलीकडच्या 3-4 सीझन त्यांनी गाजवली आहेत. आयुष बॉलिंग ट्रॅक वरती येतोय आणि पहिला चेंडू आयुषचं भव्य स्वागत केलं या षटकारानं. अजून एक जर षटकार आला तर आनंद पैठण यांच्याकडून 500चं कॅश प्राइज देण्यात येईल. मनगटीत ताकद या फटक्यामध्ये आपण पाहिली. मनगटीत ताकद आजमावली फलंदाज सूरजनं आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. हॅमर स्टाईलनं तो फटका होता. परंतु हा चेंडू या ठिकाणी येईल डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू तुझ्यासाठी चांगला होता तर दुसरा चेंडू मी का चांगला टाकू शकत नाही असं दाखवतोय गोलंदाज आयुष. 4 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज. 2 चेंडू चांगले टाकायचे. 2 चेंडू चांगले टाकायचे गोलंदाज आयुषला तर एखादा मोठा फटका या मॅच मध्ये धावन आणि चेंडूंमध्ये अंतर कमी करेल. चांगलं
2 धावा समोरच्या एंडला खऱ्या अर्थानं फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु विनाशकारी विपरीत बुद्धी त्या ठिकाणी आपण पाहिली आणि शेवटचे 3 चेंडू आणि आता 2 धाबा संख्येची गरज. चला बोरोसी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. देवा कदम यांनी 2 मॅच बोरोसी टीमने जिंकल्या आणि त्या दोन्ही मॅचचा टॉस त्यांना त्या ठिकाणी जिंकला आणि आज देवा कदम यांनी देखील खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. जबरदस्त बॅटिंग त्यांची या मैदानावरती होत असताना आपण पाहिलं. बऱ्याचशा कालांतरानं त्यांना सूर गवसत नव्हता, परंतु या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांची देखील राहिलेली आहे. पुन्हा एकदा देऊ आपण खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. बोरोसे आणि त्यांच्या विरोधात येणाऱ्या टीमला 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केले जातात आणि हा विजय पटकावता आज सामना या ठिकाणी जिंकलाय यंग स्टार मरियाई जांभिवली टीमनं.